मौजे शिरसगाव तालुका त्र्यंबकेश्वर येथे जलमिशन अंतर्गत सुरू असलेले काम ठेकेदाराने अर्धवट ठेवलं असून गावकऱ्यांना योजनेचा कोणताही प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही। परिणामी नागरिकांना पाण्याच्या सुविधांपासून वंचित राहावं लागत असल्यानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांना निवेदन देण्यात आले। सन 2023-24 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जलमिशन योजनेचे काम संबंधित ठेकेदाराकडून अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आलं। सदर योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आणि किती खर्च करण्यात आला याबाबत ग्रामस्थांना कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। योजनेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। योजनेचे काम पुढील 15 दिवसात पूर्ण न झाल्यास जलमिशनच्या कामात हलगर्जीपणा झाल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला। यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अरुण काशीद, जिल्हा प्रवक्ते सुरेशजी काशीद, उपाध्यक्ष नामदेव गांगुर्डे, सरचिटणीस रमेश गांगुर्डे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष रमेश जाधव, हरिमामा सोनवणे, समता सैनिक दलाचे स्वयंसेवक लक्ष्मण मगर, कार्याध्यक्ष किरण मोंढे, गणेश मोंढे, शिवाजी मोंढे, संजय मोंढे तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व शिरसगाव युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।